नमस्कार पब्लिक, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आज मी तुमच्यासाठी एक फार इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलो आहे. थंबनेल वरून तर तुम्हाला कळलंच असेल. एलिजिबिलिटी क्रायटेरिया. दादा, बोर्ड्स फार अवघड गेले रे. काय करू? होईल का माझं सीईटी? ऍडमिशन भेटेल ना रे मला? खूप खूप मुलांनी प्रश्न विचारलेत बरं का. बट मला तुम्हाला एक सांगावं वाटतं की ह्या इयरला तुम्ही पण बघितलं असेल की फिजिक्सची जी लेवल होती ती टॉपला गेली होती मागच्या काही वर्षांपासून. म्हणजे मागच्या जवळपास सर्व वर्षांपासून आत्ताची जी फिजिक्सची लेवल होती ती टॉपला होती. केमिस्ट्रीचं मीडियम होतं, फिजिक्स वगैरे सर्व मीडियम, मॅथ वगैरे सर्व मीडियम होतं. बट फिजिक्सची जी लेवल होती ती टॉपला होती आणि त्यामुळं काय झालं की बरेचसे मुलं गोंधळले. बऱ्याचशा मुलांना टेन्शन यायला लागलं की दादा आता कसं होईल, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, किती मार्क लागतात. हे मी तुम्हाला या सर्व गोष्टींची उत्तर या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पीसीएम आणि पीसीबी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे आपले विषय असतात. पीसीबी हे फार्मसीसाठी असते व पीसीएम इंजिनिअरिंग साठी असते. बट तुम्हाला फिजिक्स फॉर जनरल कॅटेगरीची गोष्ट करतोय मी की जनरल कॅटेगरीमध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ मध्ये हे तिघ विषयांचे मिळून 135 मार्क्स लागतात. हो, 135 मार्क्स या तिघ विषयांचे टोटल. जर तुमचे हे 135 मार्क्स भरत नसतील तर काय ऑप्शन असतो हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण व्हिडिओ बघण्याच्या अगोदर, पुढचं ऐकण्याच्या अगोदर आत्ताच जाऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बघूया आपण जे कास्ट मध्ये येतात, कास्टच्या मुलांसाठी जसं की ईडब्ल्यूएस, एससी, विजे, एनटी वगैरे अशा मुलांसाठी जो क्रायटेरिया आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, तर यांची टोटल ह्या तीन विषयांच्या मार्क्सची टोटल 120 मार्क्स लागते. म्हणजे 120 मार्क्स पेक्षा जर कमी असतील तर तुम्ही सीईटी साठी किंवा कॉलेजच्या, इंजिनिअरिंगच्या कॉलेजच्या, फार्मसीच्या कॉलेजच्या ऍडमिशन साठी तुम्ही इलिजिबल नाहीयेत. बट दादा माझे फिजिक्स आणि मॅथ मध्ये चांगले मार्क आहे किंवा फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये किंवा बायोलॉजी मध्ये चांगले मार्क आहे, तर मी ह्या विषयांना अल्टर करून दुसरे विषय त्यात ऍड करू शकतो का, जेणेकरून माझी ग्रुपिंग क्रायटेरिया वाढेल, म्हणजे माझी ग्रुपिंग क्लिअर होईल. तर याचं उत्तर मी तुम्हाला आता पुढे देणार आहे. तुम्ही फिजिक्स, बायो आणि फिजिक्स आणि मॅथ या विषयांना स्किप करू शकत नाही, ते तुमचे कंपल्सरी विषय आहे. बट तुम्हाला केमिस्ट्री स्किप करता येणार आहे. केमिस्ट्रीच्या ऐवजी तुम्ही व्होकेशनल सब्जेक्ट, सीएस, आयटी, बायोटेक्नॉलॉजी, ऍग्रिकल्चर, इलेक्ट्रॉनिक्स हे विषय तुम्ही ऍड करू शकता. जर हे विषय ऍड करून, मी केमिस्ट्रीला सांगतोय, केमिस्ट्री स्किप करून तुम्ही हे विषय ऍड करू शकता. तुम्ही फिजिक्स स्किप करू शकत नाही किंवा तुम्ही मॅथ किंवा बायोलॉजी स्किप करू शकत नाही. तुम्ही व्होकेशनल सब्जेक्ट, सीएस, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, बायोटेक्नॉलॉजी आणि ऍग्रिकल्चर असे जे विषय असतात ते तुम्ही केमिस्ट्रीच्या ऐवजी ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर करण्यासाठी तुम्ही वापरू शकतात. तर हा तुमचा सीईटीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. बाकी कुठं किती जरी सांगितलं की 70% लागतात, 75% लागतात, 60 लागतात, 61, तर असलं काहीही नाहीये. हा, बऱ्याच मुलांचा मला एक मेसेज आला होता की दादा प्लेसमेंटच्या वेळेस असं काही विचारतात का. तर मी त्या मुलाला रिप्लाय केला होता की तो म्हणे माझ्या भावासोबत असं झालं. मी बोललो त्याला की गव्हर्नमेंट कॉलेज किंवा जे चांगले कॉलेज त्यामध्ये प्लेसमेंटसाठी 12वीचे टक्के तुमचे बघितल्या जात नाही, किंवा फार एक भारीतली कंपनी आली तर ती त्यावेळेस बघते. एक ऑप्शनल असतं ते, म्हणजे एक एक्सेप्शनल असतं. त्यावेळेस तुम्हाला 12वीचे जनरली कंपन्या ह्या सीपीआय व सीजीपीए, ज्यालाच आपण सीपीआय सीजीपीए म्हणतो, त्यावरच तुमचं ग्रोथ ठरवत असतात. बट जे प्रायव्हेट कॉलेज आहे, जिथं समजा आता गव्हर्नमेंट कॉलेजला जर 60ची बॅच आहे तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऑब्व्हियसली ती 500-600ची बॅच असते. त्या ठिकाणी मुलांना शॉर्टलिस्टेड करण्यासाठी काही कंपन्या हा क्रायटेरिया वापरतात. त्यामुळे सर्वच कंपन्या हा क्रायटेरिया वापरत नाही की 60 पाहिजे, 70 पाहिजे. मुलं कमी करण्यासाठी, म्हणजे मुलांना शॉर्टलिस्ट करण्यासाठी काही कंपन्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये हा क्रायटेरिया वापरत असतात. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तुम्हाला माहितीच असेल आमची टेस्ट सिरीज व मेंटॉरशिपचे सेशन्स. टेस्ट सिरीज सुरू झाली आहे, मेंटॉरशिपचे सेशन्स येत्या 10 तारखेपासून सुरू होणार आहे. पण 10 तारखेपासून तुम्हाला डेली टार्गेट वगैरे सर्व भेटणार आहे बरं का. आणि त्याचे जे अपडेट येते मी स्वतः ग्रुपवर पोल टाकून घेणार आहे. किती मुलांनी डेली टार्गेट फॉलो केले, काय सर्व.
त्यामुळं सीईटी होईपर्यंतच नाही तर ऍडमिशन होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहे.